नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चौथी स्कॉलरशिपचं मॅथ्सचं 15वं जे चॅप्टर आहे बघा, ज्याचं नाव आहे लांबी, वस्तुमान, धारकता, एककांचे परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे यातल्या स्वाध्याय 15.2 ला आपण सुरुवात करतोय. त्यातला पहिला प्रश्न आहे बघा, 25 किलोग्रॅम दिलेला आपल्याला. 25 किलोग्रॅम, त्याचे किती ग्रॅम होतात ते काढायचं आहे. मग एक कन्वर्जन लक्षात ठेवायचं, 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1000 ग्रॅम. मग 25 किलोग्रॅमचं काढायचं आहे, तर 25 ला कितीने गुणायचं? 1000 ने गुणायचं. करा बरं गुणाकार. किती शून्य आहेत? 3, म्हणून 3 शून्य लिहून घेतले. आणि 1 गुणिला 25 किती झाले? 25. म्हणजे 25,000 ग्रॅम. 25,000 ग्रॅम कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय अचूक आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, 36,360 काय दिले आपल्याला? ग्रॅम दिले. याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे? किलोग्रॅम मध्ये आणि ग्रॅम मध्ये. मग परत तेच बघा, 1 किलोग्रॅम किती होते आपले? 1000 ग्रॅम होते. मग आता आपल्याला ग्रॅम मधून किलोग्रॅम मध्ये यायचं आहे. मग आता काय करायचं? हे जे उत्तर दिलं होतं आपल्याला 36,360, याला या हजारने काय करायचं? आता भागायचं. म्हणून त्याला आपण छेदामध्ये लिहू. काय होईल बघा, आता आपल्याला किती शून्य दिले? 3 शून्य दिले बघा छेदामध्ये. मग 3 शून्य जर का छेदात दिले असले तर अंशात काय करायचं? 3 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं. मग 3 घरं मोजा. हे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं. म्हणजे कसं येणार? 36,360 आपण लिहून घेतले. हे पहिलं घर, हे दुसरं घर, हे तिसरं घर सोडून इथं काय केलं आपण? दशांश चिन्ह दिलं. म्हणजेच काय, याच्यामध्ये दशांश चिन्हाच्या इकडे काय आहे? किलोग्रॅम. म्हणजे किती झाले? 36 किलोग्रॅम. आणि ग्रॅमच्या घरात किती आहेत? 360 ग्रॅम. 36 किलोग्रॅम, 360 ग्रॅम कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय अचूक आहे. तिसरा प्रश्न दिला बघा, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? कोणतं विधान चुकीचं आहे ते ठरवायचं आहे. मग पहिलं दिलं, 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. बरोबर आहे, 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम असतेच. बरोबर आहे. आपल्याला कोणतं शोधायचं आहे? चुकीचं आहे, हे नाही चालणार. दुसरं बघा, पाव किलोग्रॅम म्हणजे 250 ग्रॅम. हे सुद्धा बरोबर आहे. पाव किलो म्हणजे 250 किलोग्रॅम असते. अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम असते. हे पण बरोबर आहे. पाऊण किलोग्रॅम म्हणजे किती असते? 750 ग्रॅम असते. इथे आपल्याला 850 दिलेले आहे. म्हणजे चुकीचं विधान जे आपल्याला शोधायचं होतं ते कोणतं आहे? चौथ्या पर्यायामध्ये दिलेलं विधान चुकीचं आहे. चौथा प्रश्न बघा, आपल्याला एक संख्या दिली क्ष. या क्ष संख्येला कितीने गुणलेला आहे? 10,000 ग्रॅमने गुणलेलं आहे. मग 10,000 ग्रॅमने गुणल्याचं रूपांतर कशात करायचं आहे? किलोग्रॅम मध्ये. आपल्याला माहिती आहे किलोग्रॅम मध्ये करायला 1 किलोग्रॅम किती असतो? 1000 ग्रॅम असतात. मग याचं किलोग्रॅम मध्ये करायचं असलं तर पूर्णच्या पूर्ण संख्येला 1000 ने काय करायचा? भाग द्यायचा. मग करा बरं, जे कट होत असेल ते. इथे 3 शून्य आहेत बघा, इथे 3 शून्य आहेत बघा, काय होऊन गेले? कट होऊन गेले. काय उरलं आपल्याकडे? फक्त क्ष गुणिला 10. हे रूपांतर कशामध्ये झालं आता? किलोग्रॅम मध्ये. क्ष गुणिला 10 कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय अचूक आहे. पाचवा प्रश्न आहे बघा, 2 किलोग्रॅम तांदूळ एका पिशवीत भरले. तर 560 किलोग्रॅम तांदूळ भरण्यासाठी किती पिशव्या लागतील? किती तांदूळ आहे पूर्ण? 560 किलोग्रॅम तांदूळ आहे. एका पिशवीत किती भरतोय आपण? 2 किलोग्रॅम. म्हणून 560 ला काय करा? 2 ने भाग द्या, तेवढ्या पिशव्या लागतील. मग 2 दुणे 4.
5तनं 4 गेले, उरला 1. त्यावर घेतले आपण 6. 2 आठी 16. 16तनं 16 गेले 0. हा वरचा एक 0 होता बघा पुढे दिलेला, त्याला वरती जसा तसा ठेवून द्या. म्हणजे काय उत्तर आलं? 280 पिशव्या लागतील. 280 कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय अचूक आहे. 6वा प्रश्न आहे बघा. प्रत्येक पिशवीत 625 ग्रॅम बियाणे. एका पिशवीमध्ये किती बियाणे भरले? 625 ग्रॅम बियाणे भरले. असे किती पिशव्या तयार केल्या? 24. मग 24 पिशव्यांचं काय काढायचं आपल्याला? वजन. यांच्यामध्ये असणाऱ्या बियाण्यांचं वजन काढायला 24ने काय करायला? गुणाकार करा. मग 24 पाचा 120. हातच्याला आले 12. 24 जुने 48. 48 आणि 12 60. परत इथे 0. हातच्याला 6. 24 तक 144. 144 आणि 6 किती झाले? 150 ग्रॅम. हे ग्रॅम मध्ये आहे. किलोग्रॅम मध्ये करायचं असेल तर याला कितीने भाग द्यायला लागेल आपल्याला? 1000ने. का बरं? 1 किलोग्रॅम किती असतात? 1000 ग्रॅम असतात. बाबा बरं, इथले 3 शून्य इथले 3 शून्य कट झाले. काय उरलं आपल्याकडे? 15. हे कशामध्ये आहे? किलोग्रॅम मध्ये. 15 किलोग्रॅम त्या पिशव्यांमधील बियाण्यांचं एकूण वजन असेल. 15 किलोग्रॅम कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय अचूक आहे. 7वा प्रश्न आहे बघा. स्वातीने 2.5 किलोग्रॅम कांदे. 2.5 किलोग्रॅम कांदे म्हणजे 2 किलोग्रॅम 500 ग्रॅम हे काय घेतले आहे? कांदे घेतलेले. 1.25 किलोग्रॅम बटाटे. 1.25 म्हणजे 1 किलोग्रॅम 250 ग्रॅम हे काय आहे? बटाटे. 2.25 किलोग्रॅम मटर. 2.25 म्हणजे 2 किलोग्रॅम 750 ग्रॅम मटर घेतलेले. आणि 1.25 किलो टोमॅटो. 1.25 किलो टोमॅटो म्हणजे 750 ग्रॅम टोमॅटो. एकूण किती भाजी खरेदी केली? म्हणजे सगळ्यांचं काय करायचं आपल्याला आता? बेरीज करायची. करा बरं मग. 0 0 0 0 0 झाला. 5 10 आणि 5 15शी 5. हातच्याला आला 1. 1 आणि 5 6. 6 2 8. 8 आणि 7 15. 15 आणि 7 22. हातच्याला आले परत 2. 2 आणि 2 4. 4 आणि 1 5. 5 आणि 2 7. म्हणजे काय आलं आपल्याला उत्तर? किती भाजी खरेदी केलेली आहे? 7 किलोग्रॅम 250 ग्रॅम. 7 किलोग्रॅम 250 ग्रॅमलाच काय म्हणतो आपण? 7.25 किलोग्रॅम. किलोग्रॅम मध्ये काढायची म्हणजे 7.25 किलोग्रॅम. पहिला पर्याय अचूक आहे. 8वा प्रश्न बघा. 18 किलोग्रॅम गहू 6 व्यक्तींना समान प्रमाणात वाटले. किती किलो गहू होते? 18 किलोग्रॅम गहू आहे बघा. किती व्यक्तींना वाटले? 6 व्यक्तींना. समान भागात वाटले म्हणजे 6ने भाग करा. मग 6च्या पाड्यात 18 येतात का? येतात. 6 त्रिक 18. 18तनं 18 गेले, किती उरले? 0. 3 उत्तर आलं. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला किती गहू आले असतील? 3 किलोग्रॅम. कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय अचूक आहे. 9वा प्रश्न बघा. 800 ग्रॅम साखर याप्रमाणे. किती प्रमाणे? 800 ग्रॅम. याप्रमाणे 50 व्यक्तींना वाटण्यासाठी किती व्यक्तींना वाटलं? 50 व्यक्तींना वाटलं तर किती साखर लागेल? मग मोजा बरं. शून्य किती आहे? 1 2 3. म्हणून 3 शून्य आपण लिहून घेतली. 5 आणि 8 यांचा गुणाकार करा बरं. 5 8 40. म्हणजे किती आले? 40,000 ग्रॅम. 40,000 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम? कसं करणार? 1000ने भाग द्या. याचं रूपांतर कशामध्ये होत जाईल? किलोग्रॅम मध्ये. इथले 3 शून्य इथले 3 शून्य कॅन्सल करा. किती उरले? 40 किलोग्रॅम साखर जी आहे ती या 50 व्यक्तींना वाटण्यासाठी लागेल. 40 किलोग्रॅम कितवा पर्याय आहे?
चौथा पर्याय अचूक आहे. 10वा प्रश्न बघा, एका दुकानदाराने 50 किलोग्रॅम तांदळापैकी किती किलोग्रॅम तांदूळ होते त्याकडे? 50 किलोग्रॅम. किती तांदूळ विकले? 39 किलोग्रॅम 750 ग्रॅम. मग 39 किलोग्रॅम 750 ग्रॅम त्याने विकला. म्हणजे किती उरला कसं काढणार आपण? हिच्यातनं वजा करायला लागेल. वरती 50 किलोग्रॅम आहे म्हणजे किती ग्रॅम झाले? 000 ग्रॅम. मग करा बरं वजाबाकी यांची. 0 0 गेला 0. इथे होऊन जातील 10. इथे होऊन जातील 9. इथे परत होऊन जातील 9. इथे होऊन जातील 4. 10तनं 5 गेले 5. 9तनं 7 गेले 2. इकडे 9तनं 9 गेले 0. 4तनं 3 गेला 1. म्हणजे 10 किलोग्रॅम 250 ग्रॅम तांदूळ आता तिच्या दुकानदाराकडे काय आहे तर शिल्लक राहिले. कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय अचूक आहे. 11वा प्रश्न बघा, एका कंपनीने दिवाळी निमित्त आपल्या 60 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे मिठाई वाटली. मग एका कंपनीने किती कर्मचाऱ्यांना किती मिठाई दिली? अर्धा किलो मिठाई प्रत्येकाला दिली. अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम मिठाई दिली. किती जणांमध्ये वाटली ती? 60 जणांमध्ये वाटली. मग गुणिला 60 करा. मग पावर किती शून्य? इथले 2 आणि इथला 1. 3 शून्य देऊन द्यायचे. 6 गुणिला 5 6 पंचे 30. म्हणजे काय? 30,000 ग्रॅम मिठाई वाटली. 30,000 ग्रॅम म्हणजे 1000 ने भाग द्या. रूपांतर कशात होईल? किलोग्रॅम मध्ये. इथले 3 शून्य इथले 3 शून्य कट करा. म्हणजे 30 किलोग्रॅम 30 किलोग्रॅम काय आहे तर मिठाई त्यांनी वाटली. काय रुपये किलो आहे मिठाई? 520 रुपये प्रति किलो. म्हणजे 520 ला जर का आपण 30 ने गुणलं तर आपल्याला एकूण किती खर्च आला त्याचं उत्तर मिळेल. मग करावर गुणाकार. किती शून्य? 1 आणि 2 म्हणून 2 शून्य देऊन देईल. नंतर आता 52 ने 3 ला गुणा. मग 3 दुने 6 आणि 3 पाचे 15. काय उत्तर आलं? 15,600 रुपये खर्च त्या कंपनीला मिठाई वाटण्यासाठी आला. 15,600 रुपये कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय अचूक आहे. 12वा प्रश्न बघा, एका पेटीत प्रत्येकी 250 ग्रॅम वजनाचे 16 पुडे. 250 ग्रॅम वजनाचे किती पुडे आहेत? 16 पुडे आहेत. म्हणजे एकूण किती वजन झालं पुड्यांचं? 16 शून्य 0. 16 पंचे 80. हातच्याला आले 8. 16 दुनी 32. 32 आणि 8 4000 ग्रॅम. 4000 ग्रॅम म्हणजे किती झाले हे? 1000 ने जर का याला भागलं मग काय झालं पावर? 1000 एक 1000 आणि 1000 चोक किती झाले? 4000. म्हणजे किती आले हे? 4 किलोग्रॅम. 4 किलोग्रॅम वजन कशाचं झालं बघा? पूर्ण 16 पुड्यांचं. नंतर 300 ग्रॅम वजनाचे 12 पुडे. पावर माता 300 ग्रॅम वजनाचे किती आहे? 12 पुडे आहे. यांना पण करून घ्या. 12 शून्य 0. 12 शून्य 0. 12 36. 3600 ग्रॅम वजन झालं कुणाचं? त्या 300 ग्रॅम वजनांच्या 12 पुड्यांचं. यालाच कसं करता येईल परत? 1000 ने भागलं तर 3 शून्य आहे म्हणून 3 घर सोडून दशांश चिन्ह द्या. म्हणजे किती झाले? 3.600 किलोग्रॅम. काय सांगितलं? पेटी आणि पुडे यांचं मिळून किती वजन आहे? 9 किलोग्रॅम 600 ग्रॅम. मग पहिले या पुड्यांचं वजन ऍड करून घ्या. एकाचं किती होतं? 4 किलोग्रॅम. हे 4 किलोग्रॅम वजन कुणाचं होतंय? 250 ग्रॅम पुड्यांच्या वजनाचं होतं. नंतर आलं हे 300 ग्रॅम वजनांच्या 12 पुड्यांचं वजन किती? 3.600 किलोग्रॅम. म्हणजे किती झाले हे?
600 ग्रॅम जसेच्या तसे 4 आणि 3 7 म्हणजे 7.600 किलोग्रॅम किंवा 7 किलो 600 ग्रॅम. आपल्याला काय सांगितलं, पूर्णाचं वजन किती आहे? 9 किलोग्रॅम 600 ग्रॅम. मग 9 किलोग्रॅम 600 ग्रॅम मधनं 7 किलोग्रॅम 600 ग्रॅम काय करायचे? वजा करायचे. मग वजा केले तर आपल्याला रिकाम्या पेटीचं वजन मिळेल. शून्यातनं शून्य गेला शून्य, परत शून्यातनं शून्य गेला शून्य, 7 6 गेले परत शून्य, 9 7 गेले 2 किलोग्रॅम वजन कसं असेल? रिकाम्या पेटीचं असेल 2 किलोग्रॅम. कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय अचूक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला हा स्वाध्याय संपलेला आहे. धन्यवाद.